नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे VRM फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण MST CT PYQ सिरीज सुरू केलेली आहे. त्याचं तिसरं लेक्चर आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिला चॅप्टर जो सुरू केलेला आहे मोशन इन वन डायमेन्शन्स, त्याचं थर्ड लेक्चर आज बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये सेकंड लेक्चरमध्ये काही लास्टचे जे क्वेश्चन झालेले तर त्याच्यामध्ये आपला माईक किंवा साऊंड जो आहे तो ऑफ झालेला होता. तर ते क्वेश्चन्स आपण रिपीट घेणार आहोत. क्वेश्चन सुरू करतो. आज फर्स्ट क्वेश्चन आहे आपला. टू कार्स A and B start from a point at the same time in a straight line. Their positions are represented by RA is equal to AT plus BT square, RB is equals to XT minus T square. At what time do the cars have same velocity? सेम व्हेलॉसिटी असा क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला. बघू आपण. व्हेलॉसिटी सेम म्हणजे डिस्प्लेसमेंट दिले, पोझिशन्स दिले, तर त्याच्यावरून व्हेलॉसिटी फाइंड करायची. दोन्ही व्हेलॉसिटी इक्वल घेतल्या. व्हेलॉसिटी ऑफ ए इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ बी. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ displacement of A with respect to time t is equal to derivative of displacement of B with respect to time t. ओके, त्याचा पुढचा पार्ट आहे डेरिव्हेटिव्ह. घे एक एक डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहितो मी. AT प्लस BT स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, ATचा डेरिव्हेटिव्ह A, BT स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2BT. A प्लस 2BT इज इक्वल टू नेक्स्ट RB XT मायनस टी स्क्वेअर. तर याच्यामध्ये XTचा डेरिव्हेटिव्ह x आला मायनस टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t. आपल्याला टाइमची व्हॅल्यू फाइंड करायची. तर याच्यामध्ये टाइमच्या टर्म्स एका साईडला, नो सिंपल 2BT प्लस 2t इज इक्वल टू x मायनस a. कॉमन पार्ट 2t कॉमन निघते. 2t कॉमन घेतला. b प्लस 1 इज इक्वल टू x मायनस a. t इज इक्वल टू x मायनस a डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट b प्लस 1. हे टाइमची व्हॅल्यू ज्या टाइमला दोन्ही व्हेलॉसिटी इक्वल येतात. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग? थेरॉटिकल क्वेश्चन एकदम सिंपल आहे. डायरेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स यूज करायचे त्याच्यामध्ये. बॉडी कॅन हॅव झिरो वेलॉसिटी अँड स्टील ॲक्सेलरेटेड. हे आपल्याला करेक्ट स्टेटमेंट आहे. ॲक्सेलरेशन असताना पण झिरो वेलॉसिटी असू शकते. बॉडी कॅन हॅव कॉन्स्टंट वेलॉसिटी अँड स्टील हॅव व्हॅरिंग स्पीड. रॉंग आहे 100%. स्पीड स्केलर क्वांटिटी आहे. तर बी ऑप्शन हा रॉंग आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग? रॉंग स्टेटमेंट बी. नेक्स्ट बघा. टू बॉडीज ए अँड बी स्टार्ट फ्रॉम द सेम पॉइंट ॲट द सेम इन्स्टंट. एकाच वेळी एकाच पॉइंटला स्टार्ट झालेत. मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट लाईन. बॉडी ए मूव्स विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ए. बॉडी बी मूव्स विथ युनिफॉर्म वेलॉसिटी व्ही. दे मीट आफ्टर टाइम टी. एकाच पॉइंटला स्टार्ट झाल्या ते एकाच पॉइंटला येऊन मिळत येतं कुठंतरी. म्हणजे लक्षात येते काय? डिस्प्लेसमेंट सेम आहे त्यांचं. एका पॉइंटला स्टार्ट झाले आणि दुसरीकडे कुठेतरी एका पॉइंटला मिळाल्या. दोन्ही पॉइंट, दोन्ही ऑब्जेक्ट, त्यांचं डिस्प्लेसमेंट सेम आहे. ओके, मग डिस्प्लेसमेंट सेम घेतलं की आपल्याला टाइमची व्हॅल्यू मिळणार आहे. तर आता बघू कंडिशन्स काय काय त्याच्यानुसार. तर फर्स्ट कंडिशननुसार आपण जर गेलो तर फॉर बॉडी ए मूव्हिंग विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन दिलेलं असेल तर कायनामॅटिकल इक्वेशन यूज करायचं. डिस्प्लेसमेंट घ्यायचं आपल्याला. सेकंड कायनामॅटिकल इक्वेशन यूज केलं. एस ए इज इक्वल टू यू टी प्लस हाफ इंटू ए टी स्क्वेअर. याच्यामध्ये इनिशियल व्हेलॉसिटी 0 घेतली. डिस्प्लेसमेंट ऑफ ए इज इक्वल टू 1/2 इंटू ए टी स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. हे आहे आपला एक पार्ट. कशाचा आहे? बॉडी ए साठी. बॉडी बी मूव्स विथ युनिफॉर्म वेलॉसिटी इज इक्वल टू चेंज इन डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. बीचं डिस्प्लेसमेंट ऑफ बी इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. ओके, तर आता इक्वेशन 1 आणि 2 मध्ये डिस्प्लेसमेंट दोन्ही सेम घेतलेली तर इक्वल घ्या. डिस्प्लेसमेंट ऑफ ए इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ बी.
एचं डिस्प्लेसमेंट आहे हाफ इंटू एटी स्क्वेअर, 1/2 इंटू एटी स्क्वेअर इज इक्वल टू बीचं डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी इंटू टाइम. यातली टाइमची व्हॅल्यू कॅन्सल केली, दोन्ही साईडची टी कॅन्सल झाला. टी फाइंड करायचा राहिलेला पार्ट जो आहे ती तिथंच ठेवा, 2v डिवायडेड बाय ॲक्सलरेशन ए डिव्हिजनमध्ये 2v डिवायडेड बाय ए. तर आपलं आन्सर आहे 2v डिवायडेड बाय ए. फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे, 2v डिवायडेड बाय ए. लिहून होत नसेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ पॉज करायचा आणि नंतर लिहून घ्यायचं आहे. ओके. नेक्स्ट, the position x of a particle varies with a time as x is equal to at square minus bt cube, where a and b are constant. The acceleration of the particle will be 0 at MSTCT 2023 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. बघू आपण काय काय दिले ते. ओके, एक्स इज इक्वल टू लिहिला आपण, एक्स इज इक्वल टू एटी स्क्वेअर मायनस बीटी स्क्वेअर बीटी क्यूब. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, एटी स्क्वेअर मायनस बीटी क्यूब. तर आपल्याला द ॲक्सलरेशन ऑफ द पार्टिकल विल बी 0. डिस्प्लेसमेंटवरून ॲक्सलरेशन पर्यंत जाण्यासाठी आधी डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर व्हेलॉसिटी मिळते, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर ॲक्सलरेशन मिळणार आहे. लिहा, व्हेलॉसिटी v इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम t. v इज इक्वल टू एटी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2at, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t मायनस बीटी क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3t स्क्वेअर 3bt स्क्वेअर. ओके, व्हेलॉसिटी मिळाली. पुढचा पार्ट आहे याचं ॲक्सलरेशन घ्यायचंय, तर ॲक्सलरेशन इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम t. ए इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी. ओके, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह लिहितो. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम टी, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो. 2a इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 3b इंटू टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t. ओके, म्हणजे ए इज इक्वल टू 2a मायनस 6bt, 2a मायनस 6bt. आपल्याला विचारले काय, तर ॲक्सलरेशन ऑफ द पार्टिकल विल बी 0 ॲट टाइम. कुठल्या टाइममध्ये, तर 2a मायनस 6bt ॲक्सलरेशन इक्वल टू 0. ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू 0, 2a minus 6bt is equal to 0, minus 6bt is equal to minus 2a. आपल्याला फाइंड करायचं आहे t ची व्हॅल्यू, minus 2a डिवायडेड बाय minus 6b. t is equal to 2 कॅन्सल झाला, मायनस मायनस कॅन्सल झाला, a डिवायडेड बाय 3b. ही आहे टाइम. ह्या टाइमला ॲक्सलरेशनची व्हॅल्यू 0 झाली. ओके, लिहून घ्या. ऑप्शन कुठला आहे, ए डिवायडेड बाय 3b. करेक्ट ऑप्शन आहे सी ऑप्शन. नेक्स्ट बघा, हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ड्रायव्हर अप्लाइज ब्रेक. क्वेश्चन तरी एकदा सॉल्व करून देतो, रिवाइज करतो. ड्रायव्हर अप्लाइज ब्रेक ऑन सीइंग द रेड ट्रॅफिक ॲट सिग्नल 400 मीटर अहेड. डायग्राम ड्रॉ करतो, त्याची डायग्राम ड्रॉ केल्यानंतर क्लिअर होते. हा आहे इथं सिग्नल. ओके, त्याच्यानंतर इथं व्हेकल इनिशियली होतं, व्हेकल इथून 400 मीटर वरती काय झालेलं आहे, यानं ड्रायव्हरनं सिग्नल बघितलेला. इथं ब्रेक लावल्यानंतर व्हेकल पुढे जाऊन कुठेतरी जाऊन थांबलं. इथं व्हेकल काय झाला, स्टॉप झाला. व्हेकल स्टॉप झाल्यानंतर तिथून पुढं सिग्नल पर्यंतचा डिस्टन्स किती होतं ते विचारले आपल्याला, ते फाइंड करायचं आपल्याला. त्या पद्धतीने मेथड किंवा ही जी कन्सेप्ट आहे ती आपण यूज करू आणि कॅल्क्युलेशन करू. तर इनिशियल वेलॉसिटी जी आहे ती आहे 15 मीटर. इनिशियल वेलॉसिटी यू इज इक्वल टू 15 मीटर. ओके, 15 मीटर 15. रिटार्डेशन 0.3 मीटर. ॲक्सलरेशन ए इक्वल टू मायनस 0.3 मीटर रिटार्डेशन. व्हेकल स्टॉप झाले, फायनल व्हेलॉसिटी इज 0. 1 मिनिटानंतर कुठं असेल, 1 मिनिटानंतर पण ती जिथं व्हेकल
ब्रेक लावल्यानंतर थांबले, किती वेळात थांबले ते आधी बघू, 1 मिनिटानंतर, मग त्याच्या आधी थांबले का नंतर थांबले ते बघू आधी. इथं इथून फाईंड करता येईल टाइम आपल्याला. तर ऍक्सलरेशन इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. ऍक्सलरेशनची व्हॅल्यू -0.30 मायनस 15 डिवायडेड बाय टी. टी इज इक्वल टू -15 डिवायडेड बाय -0.3 आणि टाइम टी इज इक्वल टू, कॅन्सल केलं सगळं, 50 सेकंद. टीची व्हॅल्यू 50 सेकंदानंतर. इथं दिले आपल्याला 1 मिनिटानंतर कुठं असेल. 50 सेकंदानंतर जिथं आहे तिथंच 1 मिनिटानंतर जागेवरतीच थांबलेलं व्हेकल आहे. थांबले म्हणल्यानंतर 1 मिनिटानंतर पण थांबलेलंच असणार आहे. म्हणजे आपल्याला हा टाइम यूज करायला लागले, 1 मिनिटाचा नाही. आधीच 50 सेकंदात थांबले, म्हणजे ह्या टाइममध्ये थांबले तर किती डिस्टन्स कव्हर केलंय ते फाईंड करायचं आपल्याला. ते फाईंड करण्यासाठी डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला यूज करायला लागेल, म्हणजे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करायचंय. एस इज इक्वल टू यू टी प्लस एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ इंटू एटी स्क्वेअर. इनिशियल व्हॅल्यू 15, टाइमची व्हॅल्यू 50 सेकंद प्लस 1/2 इंटू रिटार्डेशन मायनस 0.3 इंटू टाइमची व्हॅल्यू 50 इंटू 50. ओके, हे 750 मायनस 2 25 25 375 375 मायनस. ओके, तर 375 सबट्रॅक्शन आले, एवढं मीटर डिस्टन्स आहे. ओके, हे डिस्टन्स जे आहे ते कारनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे, त्या व्हेकलनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे. याला 375 मीटर. ओके, रिमेनिंग डिस्टन्स 400 मायनस 375. रिमेनिंग डिस्टन्स जे आहे ते एस डॅश इज इक्वल टू टोटल 400 डिस्टन्स मधून 375 सबट्रॅक्ट करा, 25 मीटर एवढा डिस्टन्स शिल्लक राहतंय. करेक्ट आन्सर आहे ए, 25 मीटर करेक्ट आन्सर आहे. ओके, क्वेश्चन मध्ये थोडीशी कन्सेप्ट आहे, डायग्राम मधून क्लिअर करा. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर कळते काय करायचं ते. आणि ज्यावेळेस कॉन्स्टंट ऍक्सलरेशन दिलेलं असेल तर कंपल्सरी कायनेमॅटिकल इक्वेशन्स यूज करा, 100% सॉल्व्ह होईल. A student is throwing balls vertically upwards such that he throws second ball when first ball reaches maximum height. 2 बॉल फेकले एका पाठोपाठ. पहिला बॉल वरती फेकला, हायेस्ट पॉइंटला पोहोचल्यानंतर पुन्हा खालून दुसरा बॉल फेकलाय. पण इफ ही थ्रोज बॉल्स ॲट एन इंटरवल 3 सेकंद. पहिला बॉल फेकल्यानंतर तो हायेस्ट पॉइंटला पोहोचला, नंतर दुसरा बॉल फेकलाय. याचा अर्थ काय, तर पहिला बॉल हायेस्ट पॉइंटला पोहोचण्यासाठी 3 सेकंदाचा टाइम लागतोय. ई इज इक्वल टू 3 सेकंद. ई इज इक्वल टू 3 सेकंद. नेक्स्ट आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेले. मॅक्झिमम हाईट किती कव्हर केलेली असेल, तर मॅक्झिमम हाईटसाठी परत एकदा कायनेमॅटिकल इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ इंटू एटी स्क्वेअर. इनिशियल व्हेलॉसिटी माहित नाही आपल्याला, 0 घेतली. ओके, हाफ इंटू ऍक्सलरेशन इज 10, टाइमची व्हॅल्यू 3 आहे, 3 इंटू 3 2 5. एस इज इक्वल 5 इंटू 3 इंटू 3 45 मीटर. डिस्प्लेसमेंट किंवा हाईट जी कव्हर केलेली असेल बॉलनं, मॅक्झिमम हाईट इज 45 मीटर. ऑप्शन नंबर ए. समजलं? ओके. Moving bodies covering distance which are proportional to square of the time. Okay. Displacement is proportional to square of time. X is proportional to t square. Then acceleration of the body is. आपण इक्वेशन असं लिहिलं, x इज इक्वल टू काहीतरी कॉन्स्टंट k इंटू टी स्क्वेअर. यातून इक्वेशन k कॉन्स्टंट घेतलाय, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. तर व्हेलॉसिटी फाईंड केली dx बाय dt. वेलॉसिटी v इज इक्वल टू, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, k इंटू 2t. आता ऍक्सलरेशन घेतलं, a इज इक्वल टू dv बाय dt. बरोबर आहे. तर a इज इक्वल टू वेलॉसिटी k इंटू 2t चा डेरिव्हेटिव्ह 2 येतो, म्हणजेच a इक्वल टू 2k.
ऍक्सलरेशन कॉन्स्टंट मिळालं. ऍक्सलरेशन कॉन्स्टंट बट नॉट झिरो, झिरो नसणारच आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतलेला असतो आपण, एक डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर कॉन्स्टंट राहणार आहे तिथं शिल्लक, झिरो नाही होत, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट सिंपल क्वेश्चन आहेत. ओके, पुढचा कंटिन्यू पार्ट जो आहे तोच आहे. मोशन इन स्ट्रेट लाईन मधलाच मोशन अंडर ग्रॅव्हिटी कायनामॅटिकल इक्वेशनच यूज करायचे. तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. यापैकी एक इक्वेशन, तीन पैकी एक इक्वेशन कुठलं ना कुठलं यूज करता येते. करेक्ट इक्वेशन यूज करायचं आपल्याला. बघू. बॉडी इज रिलीज्ड फ्रॉम द टॉप ऑफ द टावर एच मीटर हाय, इट टेक्स 30 सेकंड्स टू रीच द ग्राउंड. याच्या एवढ्या हाईटवरून सोडून दिले, ग्राउंडवरती पोहोचलंय. मग हे जे हाईट म्हणजे हे डिस्प्लेसमेंट असते. मग डिस्प्लेसमेंटसाठी सेकंड कायनामॅटिकल इक्वेशन यूज करता येईल. सेकंड इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ इंटू ए टी स्क्वेअर. एस म्हणजे एच इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी झिरो, वन हाफ इंटू जी, टाइमची व्हॅल्यू टीच आहे, जी टी स्क्वेअर. एक पार्ट झाला. द हाईट ऑफ द बॉडी टी बाय 2 सेकंड्स आफ्टर द रिलीज. याच्या एवढ्या हाईटवरून सोडल्यानंतर टी बाय 2 सेकंद मध्ये ग्राउंड पासून किती हाईट असेल. हाईट 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 ऑफ द बॉडी टी बाय 2 सेकंड्स आफ्टर द रिलीज. आधी काय करावं लागेल, वरून सोडून दिलेला आहे तिथून टी बाय 2 सेकंद मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते डिस्टन्स जर आपण एच मधून सबट्रॅक्ट केलं तर राहिलेलं आपलं आन्सर मिळून जाईल. ओके, तर बघू आपण सेकंड पार्ट जो आहे यातला. डिस्टन्स कवर्ड इन टी बाय 2 सेकंद, ते आधी फाईंड करू आपण. टी बाय 2 सेकंद मधले एकदा डिस्टन्स मिळालं, पुढचं पार्ट सोपा होते. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ इंटू ए टी स्क्वेअर टी बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इनिशियल वेलॉसिटी झिरो आहे, त्याचे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणू एस वन म्हणू, इज इक्वल टू वन हाफ इंटू जी इंटू ऍक्सलरेशन पण चेंज केलं आणि ह्याला टी स्क्वेअर डिवायडेड बाय 4 लिहिलं. आपल्याकडं हाफ जी टी स्क्वेअरची व्हॅल्यू एच आहे, त्याला लिहिलं तसं मग हाफ इंटू जी टी स्क्वेअरची व्हॅल्यू एच आहे, एच डिवायडेड बाय 4. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता हा जो पार्ट आहे मी क्वेश्चन मधून डायग्राम मधून क्लिअर करतो. हे बघा रे, हे पुराव. तर याची एवढी हाईट आहे टोटल. ओके, टी बाय 2 सेकंद मध्ये हे डिस्टन्स कव्हर केलं. टी बाय 2 सेकंद मधलं राहिलेलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला माहित नाही, तेच विचारलेले. टी बाय 2 सेकंद मध्ये किती डिस्टन्स कव्हर केलेले, एच बाय 4 डिस्टन्स कव्हर केलेले. रिमेनिंग डिस्टन्स हाईट फ्रॉम द ग्राउंड फाइंड करायची, तर त्या दोन्हीचं सबट्रॅक्शन घ्या. हाईट फ्रॉम ग्राउंड, हाईट फ्रॉम ग्राउंड फाइंड करायचे. तर ते फाइंड करण्यासाठी स्मॉल एच इज इक्वल टू एच मधून एच बाय 4 सबट्रॅक्ट करा, रिमेनिंग इज द आन्सर. 4h मायनस एच 3h डिवायडेड बाय 4. हे आहे फायनल आन्सर, 3h डिवायडेड बाय 4. सेम टाईपचे क्वेश्चन्स बऱ्याच वेळा रिपीट झालेले आहेत, प्रिपेअर करा व्यवस्थित. ओके, तर नेक्स्ट आणखीन क्वेश्चन जो आहे तो पुढचा पार्ट आपण बघू. कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन लॉज ऑफ मोशन चॅप्टर मध्ये आहे, तो बघू आपण. लॉज ऑफ मोशन चॅप्टर मधला पार्ट आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, हे बघा. Small steel ball is dropped from a height 1.5 meter into a glycerin jar. या पद्धतीने हा ग्लिसरीन जार घेतला आपण, असा ग्लिसरीन जार. इथून बॉल रिलीज केलेला आहे. ही जी हाईट आहे याची इज इक्वल टू 1.5 मीटर दिलेली आहे. इनिशियली स्पीड त्याची झिरो असणार आहे. फायनल स्पीड ग्लिसरीन पशी येताना ते माहित नाही आपल्याला, ते बघू आपण. बॉल रिचेस द बॉटम ऑफ द जार 1.5 सेकंद आफ्टर इट वॉज ड्रॉप्ड. इथून रिलीज केल्यानंतर बॉल रिचेस द बॉटम ऑफ द जार 1.5 सेकंड आफ्टर इट वॉज ड्रॉप्ड. ड्रॉप केल्यापासून तो 1.5 सेकंद मध्ये
1.5 सेकंदमध्ये काय होते, बॉटमला पोहोचला. द रिटार्डेशन इज 2.66. ॲक्सेलरेशन ए इक्वल टू -2.66. हाईट ऑफ द ग्लिसरीन इन द जार अबाउट. ही जी आहे ग्लिसरीनची हाईट आपल्याला विचारलेली आहे. आधी काय करू, जी ग्लिसरीनमध्ये पडताना जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ग्लिसरीनमध्ये पडताना इनिशियल व्हेलॉसिटी, शेवटी तो पण पुन्हा आणखीन एकदा 0 व्हेलॉसिटी होणार आहे त्याची फायनली जाऊन. ग्लिसरीन पर्यंत येईपर्यंत जी व्हेलॉसिटी आहे ती फाईंड केली की थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला यूज करता येईल. बघू आपण. V इज इक्वल टू √2GH किंवा थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन डायरेक्टली लिहितो मी. V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. V² इज इक्वल टू U² प्लस 2AS. U² प्लस 2AS. वेलॉसिटी माहीत नाही, लिहिली. U² 0 प्लस 2A ची ॲक्सेलरेशन व्हॅल्यू, रिटार्डेशन. जी ची व्हॅल्यू लिहावी लागली इनिशियली. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ग्लिसरीनच्या वरती. जी ची व्हॅल्यू 10 इंटू 9.8 दिली. 10 लिहिली तरी काय फरक पडत नाही. इंटू H 1.5 आहे. ओके. V² इज इक्वल टू, सगळं कॅल्क्युलेशन केलं तर 15 2 30 आहे असं राहू द्या V². त्याच्यानंतर आफ्टर फॉलिंग इन ग्लिसरीन, ग्लिसरीन मध्ये पडल्यानंतर पुढचा पार्ट कायनेमॅटिकल इक्वेशन V1² इज इक्वल टू V² प्लस 2AS. ओके. V1² 0 इज इक्वल टू V² 30 प्लस 2 इंटू ॲक्सेलरेशन इज रिटार्डेशन -2.66 इंटू H, जी हाईट आपल्याला फाईंड करायची ते. तर हे 30 किंवा हे जे आहे मायनस आहे, लेफ्ट साईडला घेतलं. 2 इंटू 2.66 H लेफ्ट साईडला घेतलं. 2 इंटू 2.66 H इज इक्वल टू 30. 2.66 H is equal to 15. H is equal to 15 divided by 2.66. 2.66 ला अप्रॉक्सिमेटली 2.6 लिहिलं मी. 15 divided by 2.6. H is equal to 150 divided by 26. 26 5 130. ओके. 20 राहिले, पॉईंट दिला, 200 झाले. 5.7 26 7 182 मीटर. 5.7 अप्रॉक्सिमेट आन्सर येईल आपलं. 5.7 म्हणजे इथं सगळ्यात जवळचा ऑप्शन आहे 5.5 मीटर. तर ही आहे मेथड इथं. तर याच्यामध्ये ह्या टाईमचा तर उपयोगच झालेला नाही. आपण प्रत्येक वेळेस थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलं, व्हेलॉसिटीचा यूज केला, थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलं. समजते. हे तुम्हाला डबल रिवाईज करावं लागतील, असे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करावं लागतील. वाचा एकदा, परत फॉर्म्युले रिवाईज करा. थांबू इथं. थँक्यू.